ये पैसे आपके हुए। लेकिन अगर घर डूबे का हो तो अभिनेता विनय पाठक ओ माय गॉड या सिनेमाद्वारे पुन्हा एकदा एका वेगळ्या भूमिकेत आपल्या समोर येतोय। ही कथा आहे एका ध्येयवादी आणि आदर्श सेल्समनची। असामान्य परिस्थितीत सापडलेला हा सामान्य गृहस्थ प्रत्यक्ष देवानं दिलेली ऑफर नाकारतो आणि म्हणूनच भगवान देता है पर दुबे नहीं लेता अशी या सिनेमाची पंचलाईन आहे। आता ती ऑफर काय होती आणि मिस्टर दुबेने ती का नाकारली याचं उत्तर म्हणजेच हा सिनेमा। यहाँ गॉड देता है मगर दुबे नहीं लेता है। I am doing what God would ideally want me to do. खरं तर देवच सगळा गोंधळ निर्माण करत आहे। आता तुम्ही सांगा, जर प्रत्यक्ष देवानेच मला लाच घेऊ नको म्हणून सांगितलं तर मी लाच का घेऊ? You know, God is trying to confuse me. He is trying to bribe me. या प्रश्नाचं उत्तर मात्र मिस्टर दुबेंच्या बायकोचा रोल करणाऱ्या दिव्या दत्तावरच सोपवलंय, पण तिच्याकडे देवाकडे प्रार्थना करण्याशिवाय काहीच पर्याय नाही। या सिनेमात मी एका मध्यमवर्गीय स्त्रीचा रोल करते, जिच्या आयुष्याकडून अगदी साध्या अपेक्षा आहेत, पण त्या पूर्ण करण्यासाठी सुद्धा परमेश्वराची वारंवार विनवणी करावी लागते। यहाँ गॉड दे हे स्टार शेवटचं ओ माय गॉड कधी म्हणाले याबद्दल आम्ही त्यांना विचारलं। ताजमधल्या दहशतवादी हल्ल्याच्या वेळी मी त्यावेळी तिथे असणार होते, त्यावेळी मी ओ माय गॉड म्हटलं। It's not something that I say it a lot of time, but या आधीचा एक इंटरव्ह्यू संपला तेव्हा मी हेच म्हटलं, oh my God, this is over. Are we done? Oh my God. दिग्दर्शक सौरभ श्रीवास्तवचा ओ माय गॉड हा पहिला सिनेमा। आता प्रेक्षक काय उद्गार काढतात हे सिनेमा पाहिल्यावरच कळेल। अमृता पांजा, IBN लोकमत, मुंबई।